नमस्कार, माझं नाव रोहित रामकिशन जागावे आहे आणि आज मी माझा एक छोटासा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे कॅल्क्युलेटर. या कॅल्क्युलेटरमध्ये मी पायथन आणि टिकेंटर वापरलेला आहे. यामध्ये आपण बेसिक ऑपरेशन करू शकतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हा माझा एक याच्यानंतर मी इव्हॉल्व फंक्शन वापरून गणिती क्रिया केलेली आहे आणि जर काही चूक झाली तर सिंटॅक्स एरर किंवा अरिथमेटिक एरर असा मेसेज येतो. वरील भागात एक डिस्प्ले आहे जो आपल्या इनपुट आणि उत्तर दाखवतो. यामध्ये मी 0 ते 9 ऑपरेटर्स आणि क्लिअर इक्वल्स सारखे बटन ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आता साधं ऑपरेशन पाहू. 12 प्लस 3 इक्वल टू 15 क्लिअर केलो. त्यानंतर 28 इक्वल टू 20. त्याच्यामध्ये नंतर 2 इंटू 5 इक्वल टू 10 आणि 20 डिवायडेड बाय 10 इक्वल टू 2. हा माझा असा साधा कॅल्क्युलेटर होता. हा. नमस्कार, हा माझा प्रोजेक्ट आहे बिलिंग मिनो डेमो, जो पायथन आणि टिकेंटर वापरून बनवलेला आहे. त्या ॲपमध्ये आपण क्वांटिटीज एंटर करू शकतो. इनपुट बिलवर क्लिक केल्यानंतर एकूण बिल काढलं जातं आणि 10% टॅक्स जोडला जातो. आपल्याला खाली 3 गोष्टी दिसतात: एकूण बिल, टॅक्स आणि टॅक्ससह अंतिम रक्कम. क्लिअर बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्या फील्ड रिसेट होतात आणि एक्झिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपला ॲप बंद होतो. याच्यानंतर आपण आउटपुटमध्ये बघतोय की आपल्याला 4 फील्ड दिसत आहेत. आपण चारही पण फील्ड फिल करू. याच्यानंतर मी कम्प्युट बिलवर क्लिक केल्यानंतर माझा टोटल बिल टॅक्ससह जोडला जातो. हा पहा आपला टोटल बिल आहे. याच्यानंतर आपण क्लिअरवर क्लिक केल्यानंतर आपले सगळे फील्ड रिसेट होतात आणि एक्झिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपला ॲप टर्मिनेट होतो. थँक्यू. नमस्कार, हा माझा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे कॅलेंडर रिमाइंडर ॲप. हा ॲप मी पायथन आणि टिकेंटर वापरून तयार केलेला आहे. आपण या यामध्ये आपण महिन्याचे कॅलेंडर पाहू शकतो आणि प्रत्येक दिवशी क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो पॉपअप होते आणि त्या दिवशीचे रिमाइंडर आपण पाहू शकतो. आता हा माझा आउटपुट विंडो आहे. याच्यामध्ये आपण नवीन रिमाइंडर टाकू शकतो किंवा डिलीट करू शकतो. रिमाइंडर्स एक डिक्शनरीमध्ये इयर, मंथ आणि दिवस या फॉर्मॅटने साठवलं जातं. तरी मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. याच्यामध्ये मी जीवा तयार करण्यासाठी मी कॅलेंडर, डेट टाइम, मेसेज बॉक्स, सिंपल डायलॉग हा मॉड्यूल, हे 4 ते 5 मॉड्यूल वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक मॉडेल हे दाखवतो डेमो. त्याच्यामध्ये मला जरी 1 ऑगस्टच्या दिवशीचा रिमाइंडर सेट करायचा असला तरी ॲड रिमाइंडर याच्यामध्ये मी काही पण टाईप म्हणजे त्यानुसार तुम्ही टाईप करू शकता. क्लिक केल्यानंतर माझा रिमाइंडर ॲड झाला. त्यानंतर जरी मला पाहायचं असेल त्या दिवशी काय होतं काय नाही, तर मी व्ह्यू रिमाइंडर म्हणून त्यानंतर माझा हा रिमाइंडर दाखवतो. त्यामध्ये आपण लगेच रिमाइंडर डिलीट करू शकतो. रिमाइंडर रिमूव्ह झाला आहे. तरी हा माझा कॅलेंडर रिमाइंडर ॲप असा प्रोजेक्ट होता.